हाय गाईज, तर आज होती वटपौर्णिमा. मी जाणार होती वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी. छानपैकी रेडी झाले. हे होतं माझं पूजेचं ताट. निघाले मस्तपैकी घरून घरून छानपैकी पूजा करण्यासाठी. आमच्या इथे जवळच आहे वडाचं झाड, त्यामुळे काही जास्त टेन्शन राहत नाही. पटकनी खाली गेले. माझे पिल्लूचे पप्पा आले होते माझ्यासाठी, माझे फोटो व्हिडिओ क्लिक करण्यासाठी. आणि जेव्हा जेव्हा माझी वटपौर्णिमा असते तेव्हा ते नेमकी सुट्टी घेतात. दरवर्षी सुट्टी माझ्यासाठी घेतात ते. मी एकटी जात नाही कधीच वडपूजायला. माझा नवरा नेहमी माझ्यासोबत असतो पौर्णिमेला. दरवर्षी ते सुट्टी घेतात आणि माझ्यासोबत येत असतात. मला खूप छान वाटतं की माझा नवरा माझी एवढी काळजी करतो आणि माझ्यासाठी नेहमी दरवर्षी येतो. तर मी गेली, छान अशी मनभावी पूजा केली. 7 जन्मो हाच नवरा मिळावा म्हणून अशी प्रार्थना केली. आणि काय सांगायचं, छान अशी तयार झाले होते मस्त देवाची पूजा करण्यासाठी. सौभाग्याचं लेणं म्हणजेच नवरा असतो आणि नवऱ्यासाठीच ही पूजा असते. तर शृंगार करणं तर बनतेच. शृंगार केल्याशिवाय काही जमणारच नव्हतं. त्यामुळे केले. मी काही नेहमी तयार होत नाही, कधीतरीच होत असते. छान अशी तयार झाले होते. गेले, पूजा केली. 7 जन्म हा नवरा मिळावा म्हणून 7 फेरे मारले आणि खूप छान वाटलं. खरंच कधी काही सण असे येतात की स्त्रीचं आयुष्य काहीतरी वेगळं आहे दाखवून देतात. खूप सुंदर वाटते. निसर्ग. हे माझं पिल्लू खेळत होतं. घराच्या खालीच असल्यामुळे मी काहीतरी जास्त नव्हतं आवरून आणलेलं, तसंच आणलं होतं साध्या कपड्यामध्ये. मोठं झाड आहे आमच्या इथे वडाचं, पण ते कसं काहीतरी रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ते काही फेऱ्या मारता येत नव्हतं. त्यामुळे मग इकडेच त्यांनी शिफ्ट छोटं झाडं केलं होतं जवळच. त्यामुळेच आम्ही इथेच सगळेजण पूजा करत होते. केली अशी पूजा छान. 7 फेरे मारले. मग काय, जवळच झाड आहे वडाचं, मी तिची पण जाऊन पूजा करून घेतली. म्हटलं दरवर्षी तिथेच करतो आपण, पण यावर्षी इथे केली त्यामुळे मला चांगलं वाटत नव्हतं. त्यामुळे तिथे पण जाऊन पूजा केली. वडाची पाया पडले आणि खूप छान वाटलं. आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान गेला. काय सांगायचं, खरंच खूप छान गेला आजचा दिवस. तर हे होतं माझा आजचा फायनल लुक आणि असा गेला माझा आजचा दिवस. सो मी बाहेर गेले होते पाणीपुरी खाण्यासाठी आणि पाणीपुरी पण खाल्ली. तो व्हिडिओ राहिला वाटतं टाकायचा. तर बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्की. आणि हा होता माझा